नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजारांचा आढावा घेणार आहोत। आज आपण कापूस, सोयाबीन, आले, हळद आणि काकडी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरावरील दबाव सोयाबीनच्या भावावरही आला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारनंतर $12.26 प्रति दर होते, तर सोयाबीनचे वायदे $369 प्रति टन होते। देशातील बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे। सोयाबीनचा भाव आज 4100 ते 4500 रुपयाचा दरम्यान होता। सोयाबीन बाजारामधील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे। कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आजही रंगले होते। कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 75.35 प्रति पौंड दरम्यान होते, तर देशातील वायदे 200 रुपये कमी होऊन 55,000 प्रति क्विंटल वर होते। देशातील बाजारात कापसाची आवक मात्र कमी झाली तरीही कापसाचा भाव 7,100 ते 7,500 रुपयाच्या दरम्यान दिसून आला। बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हळदीच्या भावातील तेजी कायम आहे। यंदा उत्पादन घटले, पण हळदीला चांगला मागणी आहे, त्यामुळे एनमोकेच्या हंगामात ही भाव चांगले होते। सध्या हळदीला सरासरी 14,000 ते 18,000 दरम्यान भाव मिळत आहे। यापुढे ही हळदीला चांगली मागणी राहील, पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे कलेक्शन येऊ शकते। यानंतर तणाची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा दर मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहे। मागणी हंगामात देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे, पण दुसरीकडे मागणी चांगली आहे। बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला दर मिळाला आहे। सध्या आल्याचे भाव सरासरी 7,000 ते 11,000 रुपयाच्या दरम्यान दिसून येत आहेत। आल्याची ही भाव पातळी नक्की काही दिवस टिकून राहू शकते, तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यामुळे दराला काहीसा आधार मिळत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असाही व्यापारी व्यक्त करत आहेत। काकडीला सध्या चांगला उठावा आहे। वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते। सध्या बाजारातील आवक कमी आहे, त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे। लग्न समारंभ आणि कार्यक्रमामुळे ही मागणी आहे। सध्या काकडीला राज्यभरात प्रति क्विंटल सरासरी 1500 ते 1800 रुपयाच्या दरम्यान भाव मिळते आहे, तर पुढील काळात काकडी आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, तर दर चांगले राहू शकतात असेही अंदाज भाजीपाले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये। धन्यवाद।